सध्या देशभरात आणि सोशल मीडियावर एका पक्षाची जोरदार चर्चा आहे. कॉकरोच जनता पार्टी याची सध्या जोरदार चर्चा आणि या पार्टीचा अभिजित दिपके साम टीव्हीवर आहे. नमस्कार अभिजित, आपलं साम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. आपण ही मोहीम सुरू केली आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा एक जोरदार प्रयत्न आपण केलेला आहे आणि याची सोशल मीडियावर या मोहिमेने किती धुमाकूळ घातलाय आपण सगळेच जण पाहतोय. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ही कल्पना नव्हती, हा थोडा राग होता. कारण की जेव्हा मी ते वक्तव्य वाचलं भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं, जिथं त्यांनी म्हणलं की जे लोक सरकार विरोधात किंवा सिस्टम विरोधात आवाज उठवत आहेत ते लोक बेरोजगार असतात, आळशी असतात आणि कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे असतात. तर असा माझ्या मनात प्रश्न उठला की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तर संविधानाची रक्षा करण्यासाठी असतात. संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला दिलेले त्याची रक्षा करण्यासाठी असतात आणि त्याच अधिकारांपैकी एक अधिकार हा आहे की बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो. बरोबर. तर त्याच्या विरोधात तुम्ही असं कसं काय बोलू शकतात? तुमचं काम तर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची रक्षा करणे आहे ना. आणि तुम्हीच लोकांना म्हणून कॉकरोच आणि पॅरासाइट म्हणताय कारण की ते फक्त त्यांचा आवाज उठवत आहेत. तर मला त्या गोष्टीने खूप नाराजगी झाली आणि त्यामुळं मी माझ्या ट्विटरवर लिहिलं, जर हे सगळ्यांना कॉकरोच म्हणतायत, युवकांना जे सिस्टमच्या विरोधात आवाज उठवत आहेत, जर ते सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल.